सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट। आरक्षणाचे 12% असताना 12% मध्ये आपण संघर्ष केलं पाहिजे। बाबासाहेबांनी दिलेल्या मूलमंत्रानुसार आपण शिकलं पाहिजे, संघटित झालं, बस संघर्ष केलं पाहिजे। पण आपण नेमकं उलट करता, संघर्ष करता, पण कशासाठी संघर्ष करता हे तुम्हाला आपल्याला समजत नाहीये। आपण शिकलं पाहिजे हे जाणीवेने सांगितलेलं बाबासाहेबांनी, त्याचा आत्मसात आपण करत नाहीये। कारण शिकलं तरच आरक्षण मिळणार आहे, आरक्षण मिळालं तरच नोकरी मिळणार आहे। ही जर नोकरी मिळवायची असेल, आरक्षण नेमकं कशासाठी पाहिजे हे आपल्याला जर कळालं तर आपण हे जे विरोध करता, हे जे स्वतंत्र मागणी आपण करता, हे चुकीचं आहे। बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार चालायचं, गुण्यागोविंदाने एकत्रित राहायचं, समान नागरी कायदा म्हणायचं, आणि घरात आपण एकत्रित असताना आपण भांडता, आपली मागणी रास्त आहे, पण आपली मागणी रास्त असताना 5 भावंडामध्ये आपण शिकलं पाहिजे। ते शिकलं नाही हे दोष तुमचा आहे। आपण संघर्ष करत नाही हा दोष तुमचा आहे। आपल्या घरातनं अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य आपण करत नाही हे दोष तुमचा आहे। बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालायचं असेल तर आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे। या संघर्षाच्या लढ्यामध्ये अबकड म्हणून आपण वर्गवारी मागतात। उद्या तुम्हाला 2% जरी मिळाल्या, पण 2% घेत असताना लगेच तुम्ही कलेक्टर होऊ शकत नाही, लगेच तुम्ही एखादा क्लार्क होऊ शकत नाही, लगेच तुम्ही एखादा तहसीलदार होऊ शकत नाही। यासाठी शिक्षण हे मूलभूत गरज आहे। ते शिक्षण बाबासाहेबांचं आहे। तो बाबासाहेबांचं शिक्षण घेतल्याशिवाय आपण प्रगतीच्या वाटावर जाऊ शकत नाही। म्हणून आपण जे मार्ग निवडलात, मी मातंग बांधवांना अजून एकदा विनंती करतो, आपण त्या मार्गापासून पुन्हा एकदा विचार करा आणि आपण एकत्रित गुण्यागोविंदाने एकत्रित राहूयात एवढी विनंती मी चरमकार समाजाच्या वतीने करतो। मी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणावरून आमचा समाज प्रगतीपथावर जातोय, पण ते केवळ बाबासाहेबांमुळे ही भूमिका घेऊन आम्ही समाज एकत्रित होतोय आणि संघर्षाच्या पावलावर सुद्धा आम्ही एकत्रित येतोय, याचा मला अभिमान आहे। मी पुन्हा एकदा ज्या बांधवांनी विरोध करतात त्यांनी आपण पुनर्विचार करावं। जुन्या जाणत्या लोकांनी आपल्याला शिक्षणापासून वंचित कोण ठेवलंय, आपल्याला एकत्रित करण्यापासून वंचित कोण ठेवलंय, याचा विचार करून पुन्हा एकदा त्या बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो, आपण विचार करावा आणि या संघर्षाच्या लढ्यामध्ये आपण एकत्रित येऊयात आणि एकत्रित राहूयात एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय रोदा, जय भीम।